माझे नाव वीणा आहे. मी 25 वर्षाची आहे. मी एका शाळेत शिक्षिका होते. आमच्या घरातील वातावरण अतिशय कडक होते. मला कामावर जाण्यास बाबांनी बंधने घातली होती. मी आईला सांगायची की वडिलांना पटवून सांग, कारण घरात पैशांची गरज आहे. आम्हाला भाऊ नव्हता. जे काही करायचे होते ते मलाच करायचे होते. जर मी सर्व काही करण्यास तयार होते तर मला माहीत नाही की त्यांना काय समस्या होती. आमच्या शाळेत एक विचित्र मुलगा होता. मी त्याला विचित्र यासाठी म्हणत आहे कारण तो रोज आपल्या बॅगेत काहीतरी अशी वस्तू टाकून घेऊन यायचा की बघून मला आश्चर्य वाटायचे. मला शाळेत नोकरी करून 3 वर्ष पूर्ण झाली होती. पण तो मुलगा फक्त 2 महिन्यांपूर्वीच शाळेत आला होता आणि त्याच्या बॅगेत अशी काही वस्तू होती त्याच्याबद्दल मी कोणाला सांगूही शकत नव्हती, कारण मला स्वतःला सांगताना लाज वाटली असती. हा मुलगा यापूर्वी आमच्या शाळेत शिकत नव्हता, त्यामुळेच त्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हतं. तो अगदी शांत आणि गप्प गप्प राहायचा. तो 5व्या वर्गातला मुलगा होता आणि त्याचं वय 12 वर्षे असेल. एके दिवशी मुलांची बॅग तपासण्याचे काम माझ्याकडे होते, कारण आजकाल मुले फोन आणि व्हिडिओ गेम अशा वस्तू बॅगमध्ये घेऊन येतात आणि अशा वस्तू शाळेत आणण्याची परवानगी नव्हती, म्हणून सगळ्यांची बॅग तपासली जात होती. पण जेव्हा हा मुलगा माझ्यासमोर आला आणि मी त्याची बॅग उघडून पाहिली तर मी हैराण झाली. माझ्या सोबत उभी असलेली टीचरने मला विचारले की काय झालं. मी म्हणाले की काही नाही आणि त्या मुलाला बॅग परत केली. पण जाताना त्या मुलाला हैराण होऊन पाहत होती. त्याचा पहिलाच दिवस होता जेव्हा मला कळाले की हा काय करत आहे. तेव्हा मी गप्प झाले. आतापर्यंत बॅग चेक करण्याची ड्युटी माझी होती, म्हणून स्कूलच्या इतर टीचरला ही गोष्ट माहिती नव्हती आणि जर कळाले असते तर कदाचित ते माझ्यासारखे गप्प बसले नसते. पण माझी गोष्ट वेगळी होती. मी स्वतःला खूप मुश्किलीने घराबाहेर काढले होते जॉब करण्यासाठी. मी अजूनही लोकांसमोर जायला घाबरत होती. कोणी माझ्यासमोर आलं तरी मी खूप जास्त नर्वस होऊन जायची. पण तरीही मी स्वतःला सांभाळून बोलण्याचा प्रयत्न करायची. माझ्यात कॉन्फिडन्सची कमी होती. मी प्रयत्न करूनही माझ्यात कॉन्फिडन्स येत नव्हता. पण त्या मुलाची गोष्टच वेगळी होती. अशा वस्तूपर्यंत मुलांचा हात जातोच कसा? त्याच्या घरात त्याला कोणीच थांबत नव्हतं का? तो त्याच्या पर्सनल वस्तूंपर्यंत कसा पोहोचत होता? त्याच्या आईला माहीत नसेल का की आपला मुलगा शाळेच्या बॅगमध्ये कोणकोणत्या वस्तू घेऊन जातो, की बाकीच्या मुलांना ती वस्तू दाखवून त्यांना वेळेच्या आधीच मोठं तर करायचं नसेल ना? हा मुलगा इतर मुलांच्या डोक्यात घाणेरडे विचार तर टाकत नसेल ना? मी त्या मुलावर नजर ठेवू लागली. मी 2 तास त्या मुलाच्या वर्गावर शिकवायला होते. मी खूप मनापासून शिकवायचे. तो मुलगा इतर मुलांसारखा नव्हता. तो गप्प गप्प बसायचा. कोणासोबत जास्त बोलत नव्हता. त्याने पूर्ण दिवसात असे काहीही केले नाही जे मला विचित्र वाटू शकेल. पण त्याच्या बाबतीत एक गोष्ट विचित्र होती. तो लंच टाईमला बॅग सोबतच घेऊन बसला. तो बॅग नेहमी आपल्यासोबतच ठेवायचा. ज्यावेळेस पहिल्यांदा त्याने मला त्याची बॅग दाखवली तेव्हा तो थोडा टेन्शनमध्ये आला होता. मी ही गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली असती, पण मला इतकी लाज वाटू लागली की मी ही गोष्ट कोणालाच सांगू शकली नाही. पण मला या गोष्टीवर उपाय शोधण्याचा होता. आजकालची मुलं पहिल्यासारखी निरागस राहिली नव्हती. ही खूपच वाईट गोष्ट होती, कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि ही मुले वेगळ्याच दिशेला चालली आहेत. एक माझं घर होतं जिथे मला मोबाईलसोबत ठेवण्याची परवानगी नव्हती. माझे वय 25 वर्षे होते, पण मला शाळेतून घरी यायला जराही उशीर झाला तरी आजही ओरडा भेटत होता. उशीर झाला तर सांगता येत नाही का? मी म्हणायचे की कसं कळवू? कबूतरांना सांगून चिठ्ठी तर पाठवू शकत नाही ना? तुला माहिती आहे की माझ्याकडे मोबाईल नाही. मोठा मोबाईल नाही, पण किमान एक लहान मोबाईल तर जवळ ठेवू द्या, जेणेकरून फोन करून मला तुम्हाला कळवता येईल. पण आईने माझं काहीही ऐकून घेतले नाही. ती म्हणायची की तुझ्या बाबांनी परवानगी दिली तरच तू तुझ्याजवळ मोबाईल ठेवू शकतेस. पण बाबांना कोण समजवणार? त्यांच्याशी बोलायला सगळेच खूप घाबरायचे. ते तर मला नोकरीवरून काढून टाकणार होते. ते म्हणायचे की जॉब करू लागली तर तुझ्या इच्छाही वाढल्या. सोड ती नोकरी आणि घरी बस. आमच्या घरात अगोदरच खूप गरिबी होती, पण बाबा काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते की आमच्या घरात गरिबी आहे.
ते म्हणायचे की ज्याने आम्हाला या जगात आणले आहे तो अन्नही देईल. या जगात कोणीही उपाशी झोपत नाही. बाबा तर घरात पैसे देत नव्हते. माझ्याच पगारातून घराचे राशन आणले जात होते आणि आम्ही लोक उपाशी राहण्यापासून वाचत होतो. पण त्या मुलाचे कृत्य पाहून मी हैराण झाली होती. एका दिवशी मी त्या मुलाला थांबवून एकांतात विचारले की तू तुझ्या बॅगमध्ये हे काय ठेवले आहे? तुला लाज नाही वाटत शाळेत अशा वस्तू आणायला? रोज तुझ्या बॅगमध्ये ही वस्तू असते. तुझ्या आईवडील आहेत की मी सरळ प्रिन्सिपलकडे तुझी तक्रार करू? त्या मुलाने आधी खाली मान घालून माझे सगळे बोलणे ऐकून घेतले. मग जेव्हा त्याने मान वर करून पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखे हावभाव नव्हते. तो माझ्याकडे असा पाहत होता जणू तो मला मारेल. तो मला म्हणाला की तू कोणाला काहीच सांगू शकत नाही. एवढे बोलून तो तिथून निघून गेला. मी त्या मुलाला घाबरली होती, जसं काही मला मोठ्या माणसाने धमकी दिली आहे की तू कोणाला काहीच सांगू शकत नाही आणि सांगितलं तर मी तुला जिवंत सोडणार नाही किंवा तुझ्यासोबत असे काही करेन की तुला आयुष्यभर लक्षात राहील. त्या मुलामध्ये काय कॉन्फिडन्स होता की मी खरंच कोणाला काहीच सांगितलं नाही आणि सांगूही शकत नव्हती. मी प्रिन्सिपलला जाऊन सांगितले असते तर त्यांनी त्या मुलाला शाळेतून काढून टाकले असते. असे असू शकते की तो मुलगा हे त्याच्या बालिशपणामुळे करत असेल, पण आज तर त्याच्या चेहऱ्यावर बालिशपण दिसत नव्हतं. ही गोष्ट तितकीच खरी होती. असेही होऊ शकते की कोणीतरी दुसरंच त्याच्या बॅगमध्ये ती वस्तू ठेवत असेल. पण आता सांगायला खूप उशीर झाला होता. मी जर सांगितले असते तर मला विचारले गेले असते की हे कधीपासून होत आहे आणि जर मी सांगितले की 2 महिन्यापासून ते तर हेच मला म्हणाले असते की तुम्ही अगोदर का सांगितलं नाही? तुम्हाला कशाची भीती होती? त्यात तुमचाही हातभार आहे का? एवढीशी गोष्ट सांगायला तुम्ही कसली लाज वाटत होती? आता तर मीच मध्ये फसली होती, त्यामुळे मी गप्प राहणं पसंत केले. एक दिवस त्याने अभ्यास केला नव्हता, त्यामुळे मी त्याला ओरडले आणि म्हणाले की तुला अभ्यासात अजिबात लक्ष नाही. तुझं लक्ष नक्की कुठे असतं? पण दुसऱ्याच दिवशी असे काही घडले की मी हैराण झाले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो मुलगा होमवर्क करत नव्हता. मी 5-6 दिवस झाले त्याला माफ करत होते. मी मुलांवर आजपर्यंत कधीच हात उचलला नव्हता, पण त्याने मला हात उचलायला मजबूर केले. मी त्याला विचारले की तू अभ्यास का केला नाही? तर तो उद्धटपणे म्हणाला, नाही करणार, माझी मर्जी, मी काहीही करीन. त्याचं बोलण्याने मला पण राग आला. मी हळूच त्याला कानाखाली मारली. पण तो मुलगा असा काही जमिनीवर पडला जसं की मी त्याला खूप जोरात मारले आणि मी खरंच त्याला हळू मारले होते. तो मुलगा जमिनीवर पडून जोरजोरात रडू लागला. त्या मुलाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या वर्गातील शिक्षक धावत आले आणि म्हणू लागले की काय केलं तुम्ही? आपल्याला मुलांना मारण्याची परवानगी नाही. मी आता मात्र खूप जास्त घाबरली होती. तो मुलगा इतका जास्त रडत होता की त्याने रडता रडता आपला श्वास बंद करून घेतला. त्याच्या घरच्यांना बोलवण्यात आले. थोड्या वेळाने त्याच्या घरचे लोक आले. तो मुलगा, सगळे शिक्षक आणि सर्व लोक प्रिन्सिपलच्या खोलीत उभे होते. कोर्टसारखे वातावरण निर्माण झाले होते. सगळी लोक माझ्याकडे असे पाहत होते की जसं काही मी खूप चुकीचे काम केले आहे. आता मी कोणाला हे सांगू सुद्धा शकत नव्हती की या मुलाने जाणून बुजून मला रागणावर व्हावा याकरिता अभ्यास केला नाही. मी त्यांना सांगितले की मी हळूच कानाखाली मारली आणि त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. आमच्या शाळेचे नाव होते की आमच्या शाळेत मुलांना कधीच मारले जात नाही. जास्तीत जास्त लिहिण्याची शिक्षा दिली जाते किंवा उभं राहण्याची शिक्षा दिली जाते. प्रिन्सिपल म्हणाले की तुमच्यावर मारण्याची वेळ का आली? तुम्ही ओरडूही शकला असतात. तुमच्या या कृत्यामुळे मी तुम्हाला शाळेतून काढू शकतो. मी खूप जास्त टेन्शनमध्ये आले होते कारण मला हे अजिबात नको होतं. मी प्रिन्सिपलला सॉरी म्हणाली आणि त्याच्या आई वडिलांनाही सॉरी म्हणू लागली. तेव्हा त्याची आई म्हणाली की काही हरकत नाही, ही काही मोठी गोष्ट नाही, फक्त रडलाच आहे. यापेक्षा जास्त तर तो घरी मार खातो. मुले खोडकर असतातच. त्यांच्या आईने माझं सांत्वन केलं. मग तेव्हा प्रिन्सिपल म्हणाले की नाही, आमच्याकडून खरंच चूक झाली आहे. ती म्हणाली की काही हरकत नाही, तुम्ही लोकांनी फोन करून आम्हाला बोलवले आणि आम्ही आलोही आहोत. ही इतकी मोठी गोष्ट नाही, तुम्ही यांना अजिबात काही बोलू नका. त्यांनी मला साथ दिली. ती एक चांगली स्त्री वाटत होती. ती त्या मुलाला सोबत घेऊन निघून गेली.
प्रिन्सिपल म्हणाले की त्या लोकांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही, नाहीतर आज तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले असते. यानंतर असे काही करू नका. मी म्हणाली, आजपासून मी या गोष्टी करणार नाही. त्यानंतर मी माझ्या शाळेतल्या मैत्रिणीला सगळं काही सांगितलं. तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणू लागली की तू ही गोष्ट सांगितली का नाहीस? मग मी म्हणाले की जो मुलगा एवढा मोठं नाटक करू शकतो की आज त्याच्याजवळ माझी नोकरी जाणार होती, मी जरी त्याच्याबद्दल सांगितले असते तर त्याने स्पष्टपणे नकार दिला असता. तो एक अतिशय खोडकर चालाक मुलगा आहे. त्याच्या आईलाही त्याच्याबद्दल माहिती आहे, म्हणूनच ती मला साथ देत होती. त्यामुळे आणखी काहीतरी विचार करावा लागेल. मी एका दिवशी खूप प्रेमाने आणि खूप छान छान बोलून पाहिले, पण आता मला ही चालाकी करावी लागणार. माझी मैत्रीण ही म्हणाली की तुला काही ना काहीतरी करावेच लागेल. पण मी खूप जास्त घाबरले होते, कारण आज माझी नोकरी गेली असती तर आम्ही उपाशी मेलो असतो. माझी नोकरी धोक्यात येणार नाही असे काहीतरी मलाच करायचे होते. मला मुलाची आई खूप चांगली बाई वाटली होती. कदाचित तिलाही तिच्या मुलाबद्दल चांगलेच माहिती असेल. ती माझ्याशी खूप छान बोलली देखील होती. त्यामुळे मला वाटले की मी याबद्दल तिच्याशी बोलावे. पण मला त्यांचा नंबर कसा मिळेल? मी त्या मुलाची डायरी पाहिली, ज्यात त्याच्या आईवडिलांचे दोन्ही नंबर लिहिलेले होते. आमची शाळा खूप चांगली होती. येथे सगळी काळजी घेतली जात होती. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आई बाबा दोघांचे पण नंबर दिले जायचे. मी त्याच्या आईचा नंबर कॉपी केला आणि घरी गेल्यावर त्यांना फोन केला, पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. त्यानंतर मी तिला पुन्हा कॉल केला आणि मग मी तिला माझ्याबद्दल सांगितले की जर तुमचा मुलगा तुमच्या आजूबाजूला बसलेला असेल तर तुम्ही त्याच्या पासून बाजूला येऊन बोला. ती म्हणाली, नाही, असे काही नाही, तुम्ही बेफिकर राहून बोला. काय बोलायचं आहे? मी म्हणाली, मला तुम्हाला एकांतात भेटायचे आहे, पण मी तुम्हाला शाळेत भेटू शकत नाही, त्यामुळे बाहेर कुठेतरी भेटावे लागेल. मला तुमच्या मुलाबद्दल खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. मला वाटतं की ती नाराज होईल, ती काहीतरी बोलेल, पण ती म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला भेटायला तयार आहे. मी भेटायला कुठे येऊ शकते? मी तिला एक जागा सांगितली. आम्हाला कुठे फिरायला जायचे नव्हते. उद्या आम्हाला फक्त बोलायचे होते. ती जागा बोलायला खूप छान होती. ती म्हणाली की ठीक आहे, मी उद्या तिथे भेटायला येते. मी शाळेनंतरची वेळ सांगितली होती, कारण शाळा संपल्यावरच तिथे भेटायला जाता येणार होते. मला त्या बाईशी बोलून आनंद झाला. तिने माझी गोष्ट व्यवस्थित ऐकून घेतली, समजून घेतली आणि मला भेटायलाही सहमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी ती माझ्यासमोर बसली होती आणि मी तिला म्हणाले की तुमचा मुलगा त्याच्या शाळेच्या बॅगमध्ये खूप विचित्र वस्तू आणतो. हे तुम्हाला माहिती आहे का? तिने विचारले, कोणत्या वस्तू? मी म्हणाले, तुमच्या मुलाच्या बॅगमध्ये तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक वस्तू असतात, जी एखाद्या महिलेची वैयक्तिक वस्तू असू शकते, जी ती रोज वापरते आणि ती वस्तू त्याच्या बॅगमध्ये असते. आणि जेव्हा मी त्याच्याशी याबद्दल बोलते तर तो माझ्याकडे रागाने पाहू लागला. मी त्यांना त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार सांगितला. मी म्हणाली की मी तुमच्या मुलावर अजिबात हात उचलला नाही. त्याला थापडी म्हणता येणार नाही. फक्त त्याचा अपमान करण्यासाठी मी त्याला हलकेच कानाखाली मारली, जेणेकरून तो पुढच्या वेळी होमवर्क करून येईल आणि मला त्याला दुखवायचे नव्हते. त्यांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि मग त्यांनी मला अशी एक गोष्ट सांगितली की ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्यांनी एका मुलीचा फोटो दाखवला आणि सांगितलं की ही मुलगी माझी मुलगी आहे आणि तुम्ही ज्या मुलाबद्दल बोलत आहात तो माझा मुलगा नाही. खरं तर मी त्याची खरी आई नाही. त्यात त्याचे काही चूक नाही. तो जे काही करतो ते त्याच्या जागी अगदी बरोबर आहे. मी म्हणाली, तुम्ही असे कसे बोलू शकता? तो त्याच्या बॅगेत एका महिलेच्या वैयक्तिक वस्तू आणतो, दिवसभर त्याच्या बॅगेत ठेवतो. आम्ही त्याची बॅग चेक केली नसती तर आम्हाला ही गोष्ट कळली नसती. ही गोष्ट कोणालाच माहिती नाही. मी त्याच्याशी बोलले तेव्हा तो माझ्याकडे असं काही बघत होता, जणू काही तो मला काहीतरी नुकसान पोहोचणार. तो मुलगा लहान आहे, पण त्याची कृती त्याच्या वयापेक्षा मोठी आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. आपण या गोष्टीला सामान्य कसे म्हणू शकता? तुम्ही त्याची आई नाही आहात, म्हणूनच तुम्ही समजू शकत नाही. ती म्हणाली, खरं तर या मुलाचा काही दोष नाही. तो खूप लहान असताना त्याला त्याची आई सोडून गेली. मी म्हणाली, ऐकून खूप दुःख झाले. माझ्याकडून हे ऐकून ती म्हणाली
की त्याची आई हे जग सोडून गेली नाही, तर त्याला सोडून तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. त्यावेळी चिकू खूपच लहान होता आणि ती त्याला सोडून तिच्या प्रियकरासोबत गेली आणि त्याच्याकडे मागे वळूनही पाहिले नाही. तो काळ असा आहे की जेव्हा ह्या मुलाला खूप मोठा धक्का बसला आणि तो सामान्य मुलासारखा राहिला नाही. त्याच्याकडे त्याच्या आईचे दागिने आणि कानातले होते, जे तो स्वतःकडे ठेवतो. त्याची आई तिच्या खोलीतून सर्व काही घेऊन गेली आणि तिने जे काही सोडले ते त्याने गोळा करण्यास सुरुवात केली. आणि या गोष्टी नेहमी तो त्याच्याकडे ठेवतो, कोणालाही स्पर्श करू देत नाही. त्याच्या वडिलांना हे सर्व माहिती आहे. त्याचाही आपल्या बायकोवर खूप प्रेम होतं आणि त्याने बायकोच्या काही गोष्टी जतनही केल्या आहेत. लोक निघून जातात पण आठवणी सोबत सोडून जातात, हेच कारण आहे. त्या मुलाचे असे वागण्यामागे मी त्याच्या वडिलांना खूप आधीपासून ओळखत होती. आमच्या वडिलांची एकमेकांशी चांगली मैत्री होती. तर हे माझं दुसरं लग्न आहे. अगोदर ज्या ठिकाणी माझं लग्न झालं होतं ते लोक चांगले नव्हते. त्यांनी माझा खूप छळ केला आणि मी त्यांच्यापासून घटस्फोट घेतला. माझ्या पहिल्या पतीपासूनची मुलगी आहे. मी हाच विचार करून येथे आली होती की या घराला माझे घर समजून राहील, पण तो मला त्याची आई म्हणतच नाही. तो मला आई देखील म्हणत नाही. त्याचे वडील अगदी असेच आहेत. पत्नीने फसवणूक केली असली तरीही तो आपल्या पत्नीच्या वस्तू स्वतःजवळ जपून ठेवतो. तिच्याबद्दल कोणतीही वाईट गोष्ट ऐकून घेत नाही. कधी कधी मला रात्री माझ्या खोलीतून रडण्याचा आवाज येतो. तो त्याच्या वडिलांचा आवाज असतो, जो आपली पहिली पत्नी सोडून गेल्याचे दुःख व्यक्त करत रडत असतो. तिने त्यांच्यासोबत चांगले केले नाही, परंतु तरीही हे दोघे तिच्यासाठी वेडे आहेत. ती त्यांना या जगात सोडून गेली असती तर कदाचित दोघांनाही इतका मोठा धक्का बसला नसता. पण हे दोघं पिता पुत्र एकसारखेच आहेत. मी या दोघांवरही प्रेम करते, दोघांनाही सांभाळते. मी सर्व काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते, परंतु काहीही बरोबर होत नाही. ती स्त्री क्रूर होती, पण तिने स्वतःसोबतच खूप वाईट केले. ती इतका प्रेम करणारा नवरा आणि इतका लाडका मुलगा सोडून निघून गेली. किती चांगला मुलगा होता, पण आता निरागस मुलगा राहिलेला नाही. यात लहान मुलासारखी कोणतीही गोष्ट राहिलेली नाही, तर सर्वांचे गैरवर्तन करतो, वाईट वाईट गोष्टी सांगतो, उलटसुलट उत्तर देतो, मारहाण करतो. त्याला त्याच्या आधीच्या शाळेतूनही काढून टाकण्यात आले, कारण त्याने तिथेही एका मुलाला मारले होते. म्हणून त्याच्या वस्तू एका छोट्या बॅगमध्ये ठेवून तो आपल्यासोबतच घेऊनच फिरतो. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की त्याला मानसिक डॉक्टरांकडे घेऊन जा, पण सगळ्यात आधी तर त्यांनी स्वतःला तपासून घेतले पाहिजे, कारण त्यांनी आजपर्यंत त्यांच्या लग्नाच्या रिंग पोटातून काढलेली नाही. मी माझ्या मुलालाही त्यांच्यापासून दूर ठेवते, कारण त्यांना अचानक खूप राग येतो. मी म्हणाले की मी तुमची मदत करेल, जेणेकरून मी या मुलाला सामान्य बनवू शकेल. ती म्हणाली की तू असे अजिबात करू नकोस, असे अजिबात होणार नाही. मी खूप प्रयत्न केला, पण ते चांगले होऊ शकले नाही. मी त्या महिलेचे आभार मानले आणि तिनेही मला हे कोणाला सांगू नको असे सांगितले. त्याच्या बॅगमध्ये या वस्तू कोणी पाहिल्या तर कृपया तिला समजावून सांगा, कारण या गोष्टी त्याच्याकडून काढून घेतल्या तर तो वेडा होईल आणि कुणालाही नुकसान पोहोचवू शकेल. घरी येऊन मी त्या मुलाबद्दल विचार करू लागले की लोक स्वतःच्या आनंदासाठी त्यांच्या मुलांचे आयुष्य आणि मानसिक स्थिती कशी खराब करतात. त्याची आई कुठे चांगलं आयुष्य जगत असेल माहिती नाही, पण तिच्या मुलाला 10व्या वर्षी मानसिक आजार झाला, पण तिला त्याची पर्वा नाही. पण या आयुष्यात काही चांगलं काम करण्याची संधी मिळाली तर ते नक्की करेन, असे मी ठरवलं होतं. मी त्याच्याशी मैत्रीण करण्याचा प्रयत्न करेन. हे काम खूप अवघड होतं. जो मुलगा आधीच कोणाशीही बोलू शकत नाही त्याने यापूर्वी माझ्याशी गैरवर्तन केले होते. मी त्याला विचारले की या गोष्टी कशासाठी आहे, तर ते सांग. मला पण तो काहीच बोलला नाही. आणि मग एक दिवस आणखी शिक्षक त्यांची बॅग चेक करत होते. तो माझ्याकडे पाहू लागला, जसं काही तो मला वाचवायला सांगत आहे. मी शिक्षकाला बोलण्यात गुंतवले आणि त्याची बॅग स्वतः चेक करून त्यात काहीही नसल्याचे शिक्षकांना सांगितले. त्या दिवशी त्या मुलाचा माझ्यावर थोडासा तरी विश्वास बसला आणि त्याने माझ्याशी मैत्री केली आणि हळूहळू आमच्यात मैत्री वाढू लागली. मग आम्ही एकमेकांशी खूप बोलू लागलो. मग तो मुलगा हळूहळू मला त्याच्या आईबद्दल सांगू लागला.
की या त्याच्या आईच्या वस्तू आहेत. माझे तिच्यावर खूप प्रेम होतं. मी त्याला सांगितले की कधीकधी आपले आई-वडील आपल्याला सोडून जातात, पण ते गेल्यावर आपल्याला आपल्या आयुष्यात जगावे लागते. मी त्याला खूप समजवले. तो माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचा. जेव्हा त्याला प्रश्न आठवत नसे, तेव्हा मी त्याला मदत करायची. मला आश्चर्य वाटले की तो खरोखर चांगला मुलगा होता, परंतु डिप्रेशनमध्ये गेला होता. हळूहळू त्याचं नैराश्य दूर होऊ लागले आणि तो खरोखर एक चांगला मुलगा झाला. तो सर्वांचा आदर करायचा आणि सगळ्यांशी खूप छान बोलायचा. मी त्याला म्हणाली, "पक्की तुझी आई या जगात आहे. कधीतरी भेटायला येईल, तेव्हा तू तिला क्षमा कर." कारण देव म्हणतो की आपण सर्वांना क्षमा केला पाहिजे. त्यांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाही. त्यांच्या वस्तू कुठेतरी सुरक्षित जागेवर काढून ठेवून दे. त्याने माझे म्हणणेही मान्य केले आणि त्याने असेच केले की त्याला त्या दरम्यान मी त्याच्या आईलाही सांगितले की तिलाही तिच्या नवऱ्यासाठी वेळ द्यायला हवा. त्यांची काळजी घ्या आणि त्यांना त्यांच्या पत्नीच्या आठवणीतून बाहेर काढून टाका. त्यांनी होकार दिला आणि घरातील वातावरण सुधारण्याचा प्रयत्न केला. मग मी म्हणाली, तुमचा नवरा, मुलगी आणि मुलाला घराबाहेर काढा, फिरायला घेऊन जा. माझी त्यांच्याशी खूप चांगली मैत्री झाली आणि आम्ही दोघे एकमेकांशी बोलू लागलो. कधीकधी मला वाटायचं की आम्ही एकमेकांना ओळखत देखील नाही आणि आता आपण खूप चांगल्या मैत्रिणी देखील झालो आहोत. आणि ती बाई जेने घर उद्ध्वस्त केले, आता मला ते घर सांभाळायचे होते आणि ते काम माझ्या देवाने मला दिले होते. मला त्याचा काही फायदा झाला नाही. मला नाही काही देणे घेणे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परत आला होता. कदाचित देवाने मला त्याचेच गिफ्ट दिले असावे. माझे लग्न खूप चांगल्या कुटुंबात झाले आणि हे स्थळ मला चिकूच्या आईने दाखवले होते. त्यांचा एक नातेवाईक देशाबाहेर राहायला होता. त्यांचे स्वतःचे घर होते. आता मी त्या घराचा एक भाग झाले होते आणि आता माझं चिकूच्या घरी येणे जाणे होते आणि सगळं काही ठीक झालं होतं. तुम्ही काही चांगले काम केले याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यभर नक्कीच अभिमान वाटेल. शेवटी मला त्या महिलेबद्दल काय म्हणायचे आहे की तिने खूप चुकीचे केले आहे. तिने 2 लोकांची मनाची मनस्थिती बिघडवली. एवढ्या निरागस मुलाचा जीव धोक्यात घातला होता. त्यांनी एवढा मोठा स्वप्न दाखवलं. त्याने न्याय करण्यासाठी आपल्या देवाकडे सोपवलं होतं. ते कधीच दिसले नाही. तिनेही फोनही केला नाही. जगात अशी कशी दगडाच्या हृदयाची माणसेही असतात. देव त्यांना सद्बुद्धी देव. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.